वयामध्ये पराक्रम गाजवायचा, त्या वयामध्ये ही मुलं पाटकण्यांचा पिसून गेलेला असतो. मग ज्या वेळेला ते बाहेर येतात 20 वर्ष 21 वर्ष नोकरी शोधायला लागतात, शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन. नोकरी नाही, नोकरी नाही, नो वेकन्सी. काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार? आणि त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करा. आणि तुम्ही ओझं वाढत आहे. त्यांना त्यांचं जे काही खेळण्याचं वय आहे, बागडण्याचं वय आहे, त्या काळामध्ये तुम्ही सक्ती अरे त्याला शिकायचं शिकू दे ना, शिकू दे, शिकतील. अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला. नरसिंहराव तर मला कोणीतरी सांगितलं 14 भाषा यायच्या, उत्तम मराठी बोलायचे, पण कुठे सक्ती होती त्यांचे, ते शिकले. फार दूर कशाला जा. मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो. दोघांनाही 7वी मध्ये शाळा सोडवावी लागली होती, फी भरायला पैसे नव्हते म्हणून. तरी दोघंही त्यांचं काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात. हे केवळ 7वी मध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे. म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये. पण शिकायचा असेल तो कसाही शिकतो. आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब, तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय, पहिलं मराठी सक्तीचं करा. मराठी कसं बोलायचं, कारण त्यांचं मराठी म्हणजे काय. आणि तसं एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे, ते आहे ना षण्मुखानंद मधलं. हा नाही ते असे ते मैंने बोलिया नको, वन्स फोर नको, एकदा झाले तेवढं बस. एकदा बोल्या उठणं काफी आहे. जिसको समझ नाही उसको समजा. त्यांना पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का. म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असं वाद नाही करू इच्छित, पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पद दिलेली आहे. तू किती वेळा पक्ष बदललास, अरे वा चल ये, डबल ग्रॅज्युएट आहेस तू. हा म्हणजे पक्ष फोडण्याचा अनुभव दांडगा ये माझ्याकडे. ही सगळी अशी तितर भीतर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत. हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत. हे मोठं दुर्दैव आहे. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा तो बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना, ह्या चोरांना गाठी भेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची. आज संपूर्ण जे काय मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते आहे ना. मी अनेकदा सांगतोय, परत सांगणार, ही रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची.
मी गेल्या वर्षी 23 जानेवारीला जेव्हा नाशिकला कार्यक्रम झाला तेव्हा काळाराम मंदिरात गेलो होतो आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. कारण नाही तर तेच होत आहे, रामाला भेटताना तुम्ही कशाला बडवणसारखे मध्ये पाहिजे भाजपवाले. आम्ही आणि राम आमचं आहे ते बघून आमचं नातं आहेच, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला. त्याच्यामुळे जय श्रीराम आम्ही बोलू, पण तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी बोलावंच लागेल. तर महाराष्ट्रामध्ये राहा, त्याचं तुमच्या पुढे घालून जायचं तर निघून जा. आमच्याला आम्ही इकडे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे भाषिक गुण्या गोविंदाने नांदतोय. त्यांच्यामध्ये काड्या घालण्याचे धंदे करू नका. जर तुम्ही आमच्यावरती सक्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर ती सक्ती आज आम्ही जुगारून दिलेली आहे. हे आज मी जाहीरपणाने सांगतो. प्रेमाने बोलाल तर ऐकू, जबरदस्ती कराल तर लाद घालून हाकलून देऊ. आणि त्याच्यासाठी मला कामगारांची पण गरज आहे. कारण समाजामध्ये 2-3 वर्ग असतात. कालच त्या एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला मधु मंगेश कर्णिक बोलले होते की समाज पुरुष जो असतो म्हणजे कोण, तुम्ही जनता. तिला हजारो डोळे असतात, हजारो हात असतात, हजारो पाय असतात. आणि म्हणून तर मला वाटतं प्रॉब्लेम होतो. कारण हजारो पाय असल्यानंतर एक पाय म्हणतो इकडे जाऊया, दुसरा म्हणतो इकडे जाऊया, तिसरा म्हणतो तिकडे जाऊया. समाज भरकटतो त्याच्याचमुळे. समाज बघतोय पण त्या समाजाला व्यवस्थित रस्त्यावरती ठेवणं हे कामगारांचं काम पण भाजपला आहे करे. उद्या परत बातमी येणार, बरेच राष्ट्रगीत सुरू झालं. जरा बघा कोण नको तिकडे बोटं घालू नका. आपलंच काढा नाही, टेक्निकल फॉल्ट असेल तर अगदी स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, ज्या वेळेला गिरणी कामगार आणि कामगार रस्त्यावरती उतरला तेव्हा त्या चळवळीला एक काहीतरी मूर्त स्वरूप आला आणि तेव्हा तो लढा हा यशस्वी होऊ शकला. हे कामगारांचं मी नाही म्हटलं तरी एक शौर्य आहे. आज सुद्धा आपण जातो 1 मे आला, हुतात्मा दिनाला हुतात्मा चौकात जातो, त्या हुतात्म्याला आपण पुष्पचक्र वाहतो, नमस्कार करतो. पण वरती कोणी बघितलेत का तुम्ही? शेतकरी आणि कामगार हे दोन्ही आपल्या आता जो शब्द होता ना भाग्य विधाते, आपल्या राष्ट्रगीतातला जो शब्द आहे भाग्य विधाता, तो भाग्य विधाता आपल्या देशाचा कामगार आणि शेतकरी आहे. मी म्हणून कदाचित वेळेवरती त्यांनी ते वाक्य ऐकवलं मला. मी मगाशी त्याला जरा बोललो असेल पण आता धन्यवाद देतो की वेळेवरती मला तो भाग्य विधाता शब्द ऐकवला. कारण भाग्य विधाता देशाचा माझ्या समोर बसलेला आहे. हा भाग्य विधाता आहे. तुमचं भाग्य, देशाचं भाग्य ठरवणारे तुम्ही लोक आहात. तुमचं भाग्य ठरवणारे राजकारणी नाही आहेत. पण तुम्हाला फसवून तुमचा अधिकार हा हिरावून घ्यायचा. आणि आता तर हसण्यावरती सुद्धा बंदी येईल की काय असं झालेलं आहे. म्हणजे मध्यंतरी मी बातमी वाचली की ओडिसाचे एक निवृत्त न्यायाधीश आहेत एस मुरलीधर, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केले. त्यांनी सांगितलं लोकशाहीची नियम सगळ्यांना पाळलेच पाहिजेत, त्याच्याबद्दल वाद नाही. लोकशाहीमध्ये म्हणजे संविधानाबद्दल जे काही नियम आहेत ते सगळ्यांनी पाळलेच पाहिजेत. पण त्याच बरोबरीने स्वतःचे अधिकार हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत. आणि या अधिकाराचा वापर आपण केला नाही तर आपल्याकडे तो अधिकार आहे हेच आपण विसरून जाऊ. आजकाल तर हसण्याच्या अधिकारावरती सुद्धा गदा येते की काय अशी भीती निर्माण झाली. हे माझं तर आहेच, पण त्या निवृत्त न्यायाधीश एस मुरलीधर यांचं सुद्धा मत आहे. तर हे अधिकार तुम्ही करायचे, गाजवायचे, जागृती तुम्हाला आणायचे. म्हणजे अरविंद तुम्ही जे म्हणालात की विभागवार तुम्ही आता पदाधिकारी करतायत तसं करा, पण त्याच्या मागे मला जे काम पाहिजे की शिवसेना आणि शिवसेनेचा महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म आणि देशाला जपणारं हिंदुत्व याचा विचार पेरणारा माझा तो कामगार पाहिजे. आणि त्यांच्या सुद्धा बैठका झाल्या पाहिजेत. प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये, प्रत्येक कंपन्यांमध्ये आपण काय करतो आहोत. जसं आता एक आता आरएसएसच्या गोष्टी बाहेर लागल्या की यांचं गुप्त यांची शिबिरं चालतात. चिंतन शिबिर, कुंतन शिबिर, नाही मनन चिंतन शिबिर, मनन शिबिर, त्याच्यामध्ये नेमकं चालतं काय. आपण आपले जे काय विचार आहेत हे आपण दिले नाही तर आणखी दुसरं कोण देणार. आणि मग एवढं सगळं विचित्र झालेलं आहे की सोशल मीडिया असेल, अमुक मीडिया असेल, या सगळ्या गोष्टीला मुकाबला करत करत आपल्याला खरं जे काय आहे ते जनतेसमोर बेधडकपणाने मांडणं हे आपलं काम आहे. तर तो खरं शिवसैनिक. आणि मला खात्री आहे
की जेव्हा एखादी संघटना म्हणजे तुमच्यासारखे अनेक आताही शिवसेनेची म्हणा, कामगार सेनेची म्हणा, ही कितवी पिढी, पण एखादा विचार जेव्हा पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत पुढच्या पिढीत जातो तेव्हाच तो विचार अमर असतो, तेव्हाच त्या विचाराला अमरत्व प्राप्त होतं. आणि तसं शिवसेना प्रमुखांनी आणि अगदी माझ्या आजोबांनी दिलेला विचार आज सुद्धा पुढच्या पिढीला आपला का वाटतो, कारण त्या विचारामध्ये काहीतरी जीव आहे, त्या विचारामध्ये काहीतरी तेज आहे, काहीतरी प्रेरणा आहे, आणि तोच विचार हा आपला प्राण आहे, हा आपला प्राण आहे. म्हणून आपण म्हणतो ना, जीव गेला तरी 72, अजिबात घालवायचा नाही. जो जीव घ्यायला येईल त्याचा जीव गेला तरी 72, पण मी लढेन आणि लढेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.